आरवी लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। खुलताबाद तालुक्यातील पिंपरी येथील प्रसिद्ध आणि जागृत गोरक्षनाथ देवस्थान संस्थांमध्ये हरिभक्त पारायण ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायण महाराज काटेबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेल्या श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याचा मंगलमय कार्यक्रम पार पडला। 1 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या उत्सवाचा उत्कर्ष बिंदू आज 5 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता निघालेल्या भव्य मिरवणुकीत दिसून आला। टाळ चिपळ्यांच्या गजरात दत्त महाराजांच्या जय जयकारात ही मिरवणूक अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण करून यानंतर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हरिभक्त पारायण माधवराव महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन भक्तांच्या मनाला भावले। महाराजांनी कीर्तनात विशेषतः सांगितले की हा उत्सव आणि ही परंपरा गेल्या 32 वर्षांपासून अखंड सुरू आहे आणि पुढेही याच जोमाने चालू राहणार आहे। उत्सवाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। या पवित्र धार्मिक सोहळ्याला संत महंत वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि आसपासच्या गावातील भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली। पिंपरी गोरक्षनाथ देवस्थानचा दत्त जयंती उत्सव भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे अनोखे दर्शन घडवत यंदाही यशस्वीरित्या पार पडला। आणि सगळे रत्न बाहेर काढले तर त्याच्यामध्ये अनेक रत्न होते। पण ज्यावेळेस राक्षसांनी घेऊन जावं लागले, यमुनेच्या काठावर शंकर भगवान निवांत गेले आणि त्या ठिकाणी पार्वतीला ते गुहेत ज्ञान सांगू लागले आणि गुहेत ज्ञान सांगत असताना पार्वतीला झोप लागत होती। आणि हे कथा कीर्तन असं आहे, कथा कीर्तन होकार येत होता। शंकर भगवंताचा चमत्कार पाहिला, पाहतात पार्वती झोपलेली आहे आणि माझं हे ज्ञान सगळं व्हायला जात आहे, व्हायला चाललेलं आहे आणि गंगेतून यमुनेतून तवातून होकार येत आहे। शंकर भगवंताला राग आला, पार्वतीला उठवलं, ठीक आहे आनंद। गोरख मच्छिंद्रनाथाने तो प्रसाद त्या बाईला दिला आणि त्या बाईला सांगितलं, बाई तुम्ही हा भगवत स्वरूपी प्रसाद खा, तुम्हाला नक्की संतान प्राप्त होईल। ठीक आहे महाराज। आणि मच्छिंद्रनाथ महाराज निघून गेले आणि त्या बाईने तो चमत्कार पाहिला। चमत्कार म्हणजे साक्षात्कार आहे, वस्तुस्थिती